परवडेचा 8वीचा विद्यार्थी. आज आपलं वासूपुष्प साकारले माझा मित्र डॉन बॉस्को स्कूल ओरोसचा 7वीचा विद्यार्थी अथर्व बोर्डवेकर. आम्ही सर्व मुलं एकत्र गुंफली गेलो ते युरेका सायन्स क्लब कणकवली सभासद या नात्याने. युरेका सायन्स क्लब कणकवली आणि ज्ञानाश्रम ई स्कूल यांच्या संयुक्त सहभागाने आजचे हे पाठ्यपुष्प सादर करताना खूप आनंद होत आहे. या अगोदरच्या 4 भागांमध्ये आपण इन्सेक्ट्स, बटरफ्लाय, स्नेक्स आणि टर्टल या विषयांची चर्चा केली. आम्हा मुलांना आमचे मार्गदर्शक केणी मॅडम, प्राध्यापक डॉक्टर गावडे, संदीप सर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर भूषण पांगम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. 4 भिंतींच्या पलीकडे निसर्गाची शाळा यांच्याबरोबरच अनुभवतो. त्यासाठी वेटलँड सर्व्हे, जंगल सफारी यासारखे उपक्रम राबवले जातात. निसर्ग आणि निसर्गाकडून मिळणारा साठा अनमोल आहे. निसर्ग तर आपल्याला सतत भरभरून देतच असतं. पण आपण काय करतो निसर्ग संवर्धनासाठी? यासाठीचे संवर्धन करण्यासाठी त्याचे महत्त्व, औषधी उपयोग आम्ही मिरिस्टिका स्वॅम्पसारख्या भेटीतून शिकतो. पुरातन अवशेष, कथा, ग्रामीण गोष्टी यामागील निसर्ग संवर्धनाचा उद्देश जाणवतो. जंगलात जांभळे, बोरे खाताना गोळा केलेली पानं, फुले, बिया यांचा अभ्यास करतो आणि हे ज्ञान आमच्या व्यक्तिमत्व विकासाचा फार मोठा भाग आहे. त्यामुळेच तर आज आम्ही मुलं लाईव्ह बोलू शकतो. याचे सर्व श्रेय आमच्या मॅडम आणि सरांनाच जाते. आज आमच्या क्लबच्या काही मुले आयसरसारख्या ठिकाणी पुढील प्रशिक्षण घेत आहेत. आशिष दादा तर नीट एक्झाममध्ये देशात 19वा तर राज्यात पहिला आलाय. हा आदर्श आम्हाला आमच्या युरेका क्लबमधूनच मिळालाय. निसर्गातील ज्ञान मिळवतानाच मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांवर देखील वेगवेगळे उपक्रम युरेका क्लब मार्फत चालवले. दिसते. येस. बाकीच्यानी म्यूट राहा. फक्त बघ तुझा आवाज येतोय ऐकू. ओके ओके मॅडम, लोड होतं. ओके. ओके. हे बाकीचे सगळे
ओके, आता माझी फाईल दिसते का? रेकॉर्ड झालेलं नको. दिसत नाही प्रेझेंटेशन तुझं. मॅडम आता नाही. अरे होतं काय माहित आहे ऐक की तू जे प्रेझेंट करतोस ना ते तुझी गुगल मीटची टॅब आहे तीच प्रेझेंट होते. हो. हा तू ती काय कर की हे कर मिनिमाइज कर आणि तुझं पॉवर पॉइंट असेल ते डिस्प्ले कर. पॉवर कॅमेरा ऑन पॉइंट कॅमेरा ओके ओके. कॅमेरा ऑनच राहणार तू खाली करून गेला. आता दिसतंय का पीपीटीचं? नाही दिसत आहे. नाही. मिनिमाइज कर तुझं हे गुगल मीटचं मिनिमाइज कर आणि हे कर पॉवर पॉइंट. मॅम दिसत नाहीये. मॅडम आता होम स्क्रीन दिसते का? नाही रे. मॅडम मॅम ब्लँक नाही दिसते, दिसत आहे. ब्लँक दिसते, व्हाईट दिसते. व्हाईट अरे हो. हो मॅम दिसत नाहीये. मॅम त्याने एंटायर स्क्रीन शेअर करायला पाहिजे. त्याने फक्त गुगल मीटची स्क्रीन शेअर केली आहे. ओके ओके. मी कसं करतो नाव युअर एंटायर स्क्रीन. आता दिसतंय? हो आता दिसतंय. ओके ओके. सर्व दिसते आता. ओके सर. दिसतंय. बाकी सगळ्यांनी म्यूट राहा आता. नंतर शेवटी आपण प्रश्नोत्तराचा हे घेऊया. आता सगळ्यांनी म्यूट राहा प्लीज. हा अथर्व स्टार्ट कर. Hello everybody, I am Atharva Milind Bordavekar. I am in standard 7 and today I am going to present my presentation Sindhudurg Garlands, its wetlands. What is a wetland? Wetland म्हणजे काय? A wetland is a place whose soil has a capacity to hold water. एक अशी जागा ज्याच्या मातीत पाणी साठवून ठेवायची क्षमता असते. तर wetlands are of various types. म्हणजे वेटलँड्सचे वेगवेगळे प्रकार असतात. ते आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघू. In a wetland, water must seep in soil completely in all rocks and it should stay above the soil. म्हणजेच एका वेटलँड मध्ये पाणी वर राहण्यासाठी त्याच्या आतल्या पूर्ण जमिनीत, मातीत आणि दगडांच्या कोपऱ्या खाचांमध्ये सुद्धा पूर्ण पाणी साठले पाहिजे, तरच ते पाणी वेटलँड मध्ये वर राहील. Indicators of wetland. Indicators of wetland means things which show whether a place is wetland or not. हे इंडिकेटर्स आपल्याला हे समजावतात की ती जागा वेटलँड आहे की नाही. आपण कुठल्याही तळ्याला, डबक्याला किंवा खड्ड्यात साचलेल्या पाण्याला वेटलँड म्हणू शकत नाही. तर हे क्रायटेरिया काय आहेत ते आता आपण पाहू. सॉइल हायड्रिक. हायड्रिक सॉइल म्हणजे ते पाणी ज्याच्यात ते सॉइल ज्याच्यात पाणी साठवायची कॅपॅसिटी असते. फ्लोरा म्हणजे झाडं आणि फॉना म्हणजे ॲनिमल्स. तर फ्लोरा मध्ये पॅराग्रास किंवा बफेलो ग्रास ही ह्या प्रकारची एक गवताची जात असते जी वेटलँड्स मध्ये आपल्याला नेहमी सापडते. आणि फॉना म्हणजे स्पॉट बिल्ड डक्स. हे बऱ्याच वेळा धरणात सापडतात. जे धरण वेटलँड असेल त्या धरणात ही बदकं सापडतात. इंडियन स्पॉट बिल्ड डक्स. आणि लिगली एखाद्या जागेला वेटलँड म्हणण्यासाठी त्याचा एरिया 2.25 हेक्टर पेक्षा जास्त असावा लागतो. तर हे क्रायटेरियाज होते एखादी जागा वेटलँड आहे की नाही हे ओळखण्याचे. अथर्व जरा आवाज येऊ दे मोठ्याने, जरा आवाज येऊ दे. टाइप्स ऑफ वेटलँड्स. वेटलँड्सचे प्रकार. जसं आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये बघितलं की वेटलँड्सचे बरेचसे प्रकार असतात. आता त्याच्यातले मेन 3 प्रकार मी सांगणार आहे. मार्शी वेटलँड्स. They have mangroves and act as a barrier between sea water and potable water. इथे त्याचं एक
फोटो दिलेला आहे हे बऱ्याचदा आपल्या दोडामार्ग जिल्ह्यात सापडतात. तर मॅनग्रोव्ह एक ह्याच्यासारखं भिंतीसारखं काम करतात खारं पाणी आणि पिण्याचं पाणी यांच्यामध्ये. खारं पाणी जे असतं ते जर पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं तर तेही खारं पाणी बनेल आणि आपल्याला प्यायला पाणी राहणार नाही. तर जे सीसाइड एरियाज असतात जे समुद्र किनारे लागून एरियाज असतात तिथे मॅनग्रोव्ह म्हणजे त्यांना आपण खारवटी पण म्हणतो मराठीत. तर ते खारवटी तिथे असतात आणि ते बॅरियर म्हणजे एका भिंतीसारखं काम करतात आणि आपलं पाणी वाचवतात. स्वॅम्पी वेटलँड्स म्हणजे दलदल. दे ॲब्सॉर्ब एक्सेस वॉटर अँड प्रिव्हेंट प्लेस फ्रॉम फ्लडिंग. जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा खूप मोठी सुनामी येते, खूप पाणी भरतं, तेव्हा आपल्याकडे फ्लड्स येतात म्हणजे खूप पाणी भरतंय ते पाणी हे वेटलँड सोक करतात, शोषून घेतात आणि ह्याच्यातली झाडं सुद्धा. आणि जेव्हा आपल्याकडे दुष्काळ पडतो, ड्रॉट होतो, तेव्हा हे हळूहळू पाणी ते त्या झाडांना पुरवत राहतात. त्यामुळे हे वेटलँड्स जास्त करून आपल्या कामी येतात जेव्हा आपले ड्रॉट किंवा पाण्याची कमी असते. कोस्टल वेटलँड्स म्हणजे कोस्टवर किनाऱ्यावर असलेले वेटलँड्स. ते they stop soil erosion to considerable extent. They give rich biodiversity. तर सॉइल इरोजन म्हणजे काय? पाण्याने माती वाहून जाणे. त्यामुळे झाडांना चांगली माती मिळत नाही. तर हे वेटलँड झाडांची माती वाचवतात वाहून जाण्यापासून आणि त्याचमुळे झाडं फ्लरिश होतात आणि त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी रिच होते. हाऊ शुड अ डॅम बी बिल्ड? एक धरण कसं बांधलं जातं? If a dam is not built properly, it doesn't serve the purpose. म्हणजेच आता एखादं धरण आहे त्याला आयडियली नाही बांधलं गेलं तर धरणाचं जे काम असतं पाणी आपल्याला गरजेच्या वेळी देणं ते जास्तीत जास्त प्रमाणात साठवणं हेच होणार नाही. तर हे कसं ते आपण बघूया. An ideal wetland must be saucer shape. म्हणजे एक वेटलँड इथे हा वेटलँडचा शब्द डॅमशी रिलेट केला गेला आहे. तर हा जो डॅम आहे त्याला सॉसर म्हणजे बशीच्या शेप मध्ये तो असायला पाहिजे. मध्ये खोलगट आणि बाहेर उथळ असा. तर असा जो वेटलँड नाही त्याच्यातनं पटपट पटपट पाणी इव्हॅपोरेट व्हायला लागतं आणि मग आपल्याला नंतर पाणी उरत नाही. अँड हॅव लोकल ट्रीज इन बफर झोन. बफर झोन आता एक नवीन कॉन्सेप्ट आहे. बफर झोन म्हणजे 75 मीटरचा एरिया. तो वेटलँडच्या एंड पॉइंट पासून 75 मीटरचा जो सगळा सर्क्युलर एरिया आहे ते म्हणजे त्याचा बफर झोन असतो. तर तो जो बफर झोन आहे त्याच्यात फक्त लोकल ट्रीज लावायची. म्हणजे आपल्याकडची जी लोकली मॅनेज झाड आहेत आंबा, काजू किंवा जी आणि प्लांटेशन ऑफ अकेशिया ट्री मस्ट बी स्ट्रिक्टली रिस्ट्रिक्टेड. अकेशिया हे झाड असतं त्याचे चंद्रकोळी सारखी पानं असतात हिरवी हिरवी. तर ते आपल्याकडचं लोकल झाड नाहीये आणि त्याने काय होतं की त्याची जेव्हा जी पानं असतात तेव्हा ती खाली पडतात. तेव्हा त्याच्या खाली जे कुठलं गवत असतं किंवा छोटं झाड असतं त्याच्यावर एकदा ती रचली की ती डिके होत नाहीत. म्हणजे ते मातीत जरी पडली तर ती कुजत नाही आणि न कुजल्यामुळे ती तशीच राहतात. आणि त्याच्या खालचं झाड सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे वाळून मरून जातं. त्यामुळे अकेशियाची झाडं निदान बफर झोन जिथे सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी असते तिथे लावली जाऊ नये. इंटरेस्टिंग डिस्कम्स अबाउट वेटलँड्स म्हणजे वेटलँड्स बद्दल काही मजेशीर गोष्टी. ट्रीज आर बॉडी रिलेट केला आहे वेटलँडला. वेटलँड म्हणजे आपली बॉडी म्हटली तर लंग्स आवाज एअर आवाज प्युरिफाय क्लिअर नाहीये. करतात. अथर्व आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज आवाज एक आवाज मॅडम थांबा मी हेडफोन बदलून बघते. कुणीतरी अनम्यूट आहे. हॅलो मॅडम आता येतोय? हॅलो हॅलो येतोय आवाज. बाकी सगळ्यांनी म्यूट राहा. पुढला स्पीकर म्यूट राहा प्लीज. हो हो. A अथर्व सुरू man कर. can a man can survive a bit without one kidney, but we can't without a wetland. एक माणूस किडनी शिवाय काही वर्ष जगू शकतो पण जर वेटलँड नसला तर आपलं पाणीच प्युरिफाय होणार नाही आणि पाणी प्युरिफाय झालं नाही तर आपण ते पिऊ नाही शकत. त्यामुळे आपण वेटलँड शिवाय नाही जगू शकत. तिसरा डिक्टम आहे वेटलँड्स आर लाईक स्पॉन्जेस. दे अब्सॉर्ब CO2 but drained wetlands release CO2.
वेटलँड जे असतात ते आपल्या हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्यामुळे आपल्याला कमी कार्बन डायऑक्साईड मिळतो. पण जेव्हा हे वेटलँड्स मध्ये अजिबात पाणी उरत नाही तेव्हा ते तो CO2 सोडायला लागतात जास्त प्रमाणात आणि त्याचमुळे CO2 वाढल्यामुळे आपल्याला घुसमटणे याच्यासारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे कधी एका वेटलँडला सुकलेलं ठेवू नये, त्याच्यात नेहमी पाणी असावं. तर धामापूर वेटलँड, सगळ्या वेटलँड्स मध्ये मी धामापूर वेटलँड याला सिलेक्ट केलं रिसर्चसाठी, कारण धामापूर हा वेटलँड याला हिस्टॉरिक महत्व आहे, त्याच्या काही इंटरेस्टिंग डिफिकल्ट टेल्स आहेत. त्याच्याबरोबर धामापूर वेटलँडचे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की तो खूप जास्त बायोडायव्हर्सिटी मध्ये रिच आहे. तर आता हा एक फोटो आहे धामापूर वेटलँडचा. हा ऍक्च्युली एक डॅम आहे जो आधी लोकांनी स्वतः मातीने आणि बांधलेला, पण आता तो कॉन्क्रीटने बांधला गेलेला आहे. तर आता हल्लीच ह्याला धामापूर लेकला WHIS म्हणजे वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड मिळालं 2020 साठी. The Dhamapur Lake was one of the biggest lakes in Sindhudurg district in Maharashtra, one of the 4 Indian historical structures. पूर्ण भारतातलं 4च स्ट्रक्चर सिलेक्ट झाले, त्याच्यातला एक धामापूरचा तलाव होता आणि तो महाराष्ट्रातली पहिली साईट आहे जिने WHIS जिंकलंय. मी इथे QR कोड दिलाय, तो स्कॅन केल्यावर तुम्हाला पूर्ण न्यूज वाचता येईल किंवा प्रेझेंटेशन संपल्यावर मी लिंकही शेअर करेन. Information: Dhamapur Lake was built in Shivaji Maharaj's time in year 1530. This wetland is man-made wetland. It is completing 490 years in 2020. Till now, even though there was a drought in both states, Dhamapur Dam was filled with water up to the brim. The dam gives water to villages of Dhamapur, Karse and Malvan and flows to villages without pumps and motors with help of gravity. तर आता मी याची थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. धामापूर हे तलाव शिवाजी महाराजांच्या काळात 1530 साली बांधलं गेलं. हे माणसाने बांधलेला हा वेटलँड आहे, मॅनमेड क्रिएटेड. तर 490 वर्षात हा कम्प्लीट करतोय 2020च्या एंडिंग मध्ये आता. आणि आतापर्यंत ना पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला असं बघा मॅडम, तेव्हा दुसरीकडे पाणी नव्हतं, पण धामापूर तलावात तेव्हा सुद्धा खूप पाणी होतं, म्हणजे अगदी काठोकाठ भरलेला होता तलाव. तर हा जो तलाव आहे ना तो धामापूर, काळसे आणि मालवण या तिन्ही गावांना पाणी पुरवतो. आणि हा तलाव तेव्हा त्यांनी उंच जागेवर बांधला जेणेकरून खाली सगळ्या अशा खालच्या गावांना मोटर किंवा पंप सारखी आधुनिक साधनं तेव्हाही लागायची नाहीत, कारण तेव्हा ती नव्हती. आणि तो डायरेक्ट त्यांनी खड्डा खोदला की तो डायरेक्ट खाली पाणी यायचं. Building the dam. People used to put a layer of soil and a layer of kovra. Now, what is a kovra? A thin and small bundle of tree branches. Each farmer had to bring 3 to 4 kovras compulsory. The soil was taken from dam itself. That time, there were no pipes for overflow. So, trunk of birla mud or fishtail palm, as outer layer is hard and it could even break a knife if it from outside, but if soft can even be removed with a finger from inside, were used as pipes. तर त्यावेळेला धरण बांधताना ती लोक दरवर्षी तोडून धरण बांधायची आणि तेव्हा ते मातीचा एक थर लावायचे. त्यानंतर कोवळा म्हणजे एक झाडाच्या ज्या आपल्या बारीक बारीक फांद्या असतात त्यांची बंडल्स असतात ती आणायची. प्रत्येका शेतकऱ्याला 3 ते 4 बंडल्स आणायचं कंपल्सरी त्यांनी केलेलं. मग ते कसं करायचे की एक लेअर मातीचा घातला की त्याच्यावर आणखी एक लेअर कोवळ्याचा घालायचे, पुन्हा त्याच्यावर एक लेअर मातीचा, असं ते तोपर्यंत कंटिन्यू करायचे जोपर्यंत एका सर्टन हाईट वर पोहोचत नाही. आणि तेव्हा ड्रेनेज साठी त्यांनी आवाज सर ऐकू येत नाहीये. हॅलो, आता येतोय? हा येतोय. जरा आवाज येतोय, माईक जरा आवाज लांब. नीट येतोय. ओके ओके मॅडम. आवाज नीट येतोय. एक सेकंड ना मॅडम, चेंज क्लिअर आहे आवाज. आवाज क्लिअर आहे. वॉइस इज क्लिअर. ओके. हॅलो, चालू कर. येत आता. हो. ॲज आउटर लेअर इज हार्ड, म्हणजेच तेव्हा ते काय करायचे की तेव्हा त्यांच्याकडे
पाईप्स नव्हते, तर त्यांनी काय केलं, डॅम जेव्हा सुकलेला असायचा तर त्यांनी त्यात खड्डे टाकायचे आणि पाईप्सच्या जागी भेडला माड्याचे जे स्टेम असायच्या म्हणजे खोड असायचं ते आतनं पोकळ असतं, बाहेरनं एकदम हार्ड असतं आणि आतनं सॉफ्ट असतं, सेम आजसारख्या पाईप सारखं. तर ते टाकायचे आणि ते अगदी वर वर टाकायचे, म्हणजे जेव्हा डॅम ओव्हरफ्लो व्हायला यायचा तेव्हा तो ओव्हरफ्लो त्या पाईप थ्रू दुसऱ्या एका गटरमध्ये डायरेक्ट जायचा आणि डॅम मध्ये तेवढंच बरोबर पाणी उरायचं. तर ही तेव्हा त्यांनी वापरलेली टेक्निक आहे. हे तिकडच्या एका भेडला माडच्या झाडाचं चित्र आहे. हाऊ वॉज द डॅम बिल्ड? आवाज नाही येत आहे. येतोय व्यवस्थित आवाज येतोय, चालू कर. अथर्व, हॅलो अथर्व, हॅलो. हॅलो. हा अथर्व चालू कर. हॅलो. हॅलो. हा अथर्व. हॅलो अथर्व. नाही येते, बोलायला सांगा, बोलायला सांगा, बोलायला सांगा. बोला. मॅम त्याला व्हॉइस प्रॉब्लेम असणार, रिलोड करावा लागणार. रिलोड, त्याला व्हॉइस प्रॉब्लेम आहे का? नाही येते, आवाज नाही येते. रिलोड कर. एक मिनिट थांबा, येतोय तू. श्वेता म्यूट राहा. आवाज येत नाही, जरा थांबा, 1-2 मिनिटं थांबा, तो येतोय, रिलोड करतो, रिलोड करतो. हॅलो. हा, त्याच्याकडे प्रॉब्लेम झाला थोडा. तो काय करतोय तर पीपीटी पाठवतोय, त्याच्याकडे पीसीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे 5-2 मिनिटं थांबा, तो दाखवतो आम्ही तुम्हाला, ते पीपीटी भेटेल.
हॅलो, आवाज येतोय? येतोय येतोय. मॅडम आता दिसते पीपीटी? हा दिसते दिसते. ओके. इन्व्हर्टर पॉइंट आहे. हाऊ वॉज द डॅम बिल्ड? तर धरण कसं बांधलं गेलं? People used to build dam every year. This was a difficult task. To build such a big dam, it required 7 to 8 months. Every day they came together, worked together, ate together. This developed brotherhood in them. All farmers of Dhamapur, Kase and Malvan stayed at Dhamapur in this period. The people from Kase visited Vetal God's temple and prayed for security of the dam. Then they came to Dhamapur and prayed to goddess Bhagwati and the Gavas. They packed the curd rice in a pot and buried it in a dam. While building it next year, they ate it as a prasad. How can it remain intact for 1 year? तर तेव्हा जेव्हा त्यांनी ते धरण बांधलं, तसं मी मगाशी सांगितलं तसं ते दरवर्षी धरण बांधायचे. हे खूप कठीण काम होतं आणि इतकं मोठं धरण बांधायला त्यांना 7 ते 8 महिने तेव्हा लागायचे. तर ते दररोज एकत्र यायचे, काम करायचे, खायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात चांगले रिलेशन्स झाले. मग त्याच्यामुळे ते चांगले एकमेकांशी वागायला लागले. तर सगळे शेतकरी धामापूर, काळसे आणि मालवणचे धामापूरमध्ये येऊन राहायचे. तर काळसे मधले लोक काळशातल्या वेताळ नावाच्या देवाच्या मंदिरात जाऊन तिकडच्या डॅमच्या सिक्युरिटीसाठी प्रार्थना करायचे. नंतर ते सगळे मिळून धामापूरच्या भगवती देवीकडे यायचे आणि तिथे प्रार्थना करायचे आणि पुन्हा गाववस म्हणून एक छोटं मंदिर आहे, तिथे पण येऊन प्रार्थना करायचे. नंतर ते दही भात एका मडक्यात पॅक करून ठेवायचे आणि धरण बांधताना धरणामध्ये त्याला पुरून ठेवायचे. आणि जेव्हा पुढच्या वर्षी ते यायचे तेव्हा ते धरण तोडायचे, तेव्हा तोच दही भात प्रसाद म्हणून खायचे. आपल्या फ्रीजमध्ये दही भात आपण ठेवला तर 2-4 दिवसांशिवाय जास्त राहत नाही खाण्यासारखा. तर ते 1 वर्ष तो तिथे कसा राहायचा? मग आता ह्याचे रिझन्स काय असू शकतात? तर तिथलं ते कूल क्लायमेट ते तर फ्रीजमध्ये पण असतं, किंवा मग तिथे ते पॅक करणं पॉटमध्ये, तर त्याच्यापेक्षा सुपिरियर आता आपल्याकडे भांडी आहेत पॅक करण्याची. तर मग रिझन काय होता की त्यांचंच हे राहायचं, ते अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. तर हे फोटो आहेत सातेरी टेम्पल आणि गाव वशचे. हे सातेरी देवीचं मंदिर आहे आणि हा गाव वस आहे. बायोडायव्हर्सिटी. ऑल बटरफ्लाईज फाउंड इन सिंधुदुर्ग आर ऑल्सो फाउंड इन धामापूर लेक. म्हणजे जर तुम्हाला सगळे इन्सेक्ट्स आणि बटरफ्लाय सिंधुदुर्गातले बघायचे असतील सगळे, तर तुम्ही फक्त धामापूर लेकला व्हिजिट दिली तरी तुम्हाला ते सगळे दिसू शकतात. कारण सिंधुदुर्गातले सगळे बटरफ्लाईज धामापूर लेकमध्ये सुद्धा सापडतात. हे बायोडायव्हर्सिटीचे एक चार्ट आहे. व्हायलेशन्स म्हणजे अतिक्रमण, स्कायवॉक, ह्युमन इंटरफेरन्स आणि बोटिंग. म्हणजेच आता धामापूरच्या तलावात एक स्कायवॉक बांधला गेलाय. लोक तिथे ये जा करतात त्याच्या जंगलात आणि तिथे बोटिंगही चालतं. व्हायलेशन्स इथे काही चित्र दाखवली आहेत मी. स्कायवॉक मध्ये त्यांनी एक ब्रिज बांधला. त्यांचा असा प्लॅन होता की पूर्ण तलावाच्या कडेने ब्रिज बांधायचा, जेणेकरून लोकांना झाडं, पक्षी यांची आणि सौंदर्याची त्याच्या मजा घेता येईल. पण त्यामध्ये बरीचशी झाडच कापली गेली आणि फार थोडी झाडं राहिले जिथे स्कायवॉक आता आहे. तर असा स्कायवॉक जर पूर्ण इथे बांधला आणि झाडच बघायला नसतील तर झाडांसाठी स्कायवॉक बांधून काहीच फायदा नाही. म्हणून हे एक व्हायोलेशन आहे. आणि मग तिथे काही लोकांनी ऍक्शन घेतल्यावर त्याचं काम लगेच थांबवण्यात आलं. तर हा पहिला फोटो आहे ज्याच्या स्कायवॉक मध्ये जे त्यांनी खोदलं किंवा जे त्यांनी स्कायवॉक बांधला त्याच्यामुळे जे तुटलेली झाडं आहेत, ती मेलेली झाडं आहेत, त्यांचा पहिला फोटो आहे. दुसरे पंक्चर्ड रबर बोट्स. काही महिने आधी मी प्रोजेक्ट करायच्या तिथे बोटिंग सुरू होतं आणि तिथे लोक रबर बोट्सनी बोटिंग करायचे. तर तेव्हा त्याच्यानंतर त्या जेव्हा बोट्स पंक्चर व्हायच्या तेव्हा ते इथेच ते टाकून दिलेले आहेत त्या. आणि आता तिथे मच्छर आणि सगळे हे असतात, आता त्या मच्छर नाही राहतात.
द स्काय वॉक. द स्काय वॉक हे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतः एक व्हायोलेशन आहे. इथे पुढे जी ग्रिल दिसते ती ऍक्शन घेतल्यानंतर थांबवण्यात आलं काम आणि तिथनं सेफ्टीसाठी ती ग्रिल लावण्यात आली. गार्बेज म्हणजे कचरा. लोकांनी आता आपल्या घरातला कचरा तिथे लेकच्या बाजूला आणून आज जाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खूप पोल्युशन होत आहे. तिकडचे असणाऱ्या पक्ष्यांना त्याचा त्रास होतो. तिथली हळूहळू बायोडायव्हर्सिटी कमी होत चालली आहे. रामसार कन्व्हेक्शन हे असं कन्व्हेक्शन होतं. एक अशी ट्रेटी होती की जी रामसार इराणमध्ये 1971 साली सगळ्यांनी साईन केली. दिस वॉज साईन इन 1971. आणि इंडियाला तेव्हापासून प्रोटेक्शन ऑफ वेटलँडसाठी काम करायचं होतं, इनफॅक्ट सगळ्याच देशांना. पण ते इंडियात काम ऍक्च्युली वेटलँडचे 2017-18 पासून सुरू झालंय. ते 1971 मध्ये व्हायला हवं होतं. कॉन्फ्लिक्ट. काही लोक नेचरचा दुरुपयोग करतात किंवा त्याचे झाडं असतात ती कापून म्हणजे आपल्या जीवनासाठी हे करतात. तसंच मागे खूप न्यूज आलेली मोठी की पानांच्या तोडीमुळे सुरमाड अडचणीत. म्हणजे जे भेडला माड मी मगाशी दाखवलेले त्यांची जी पानं असतात ती डेकोरेशनसाठी बुकेमध्ये घालायला वापरतात. त्याच्यासाठी ती लोक खूप सगळे माड तोडायचे आणि त्याची पानं वापरायचे. आता त्यामुळे पूर्ण झाड डेंजर मध्ये यायला लागलं आणि मग त्याच्यावर ऍक्शन घेतली गेली. हे एक असाच आणखी एक लेख आलेला हॅलो पुणे लोकमत मध्ये. जैवविविधता वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत किंवा अभ्यास करायचा तिथे येणारे पाणी जमिनीत मुरलेले असते की जमिनीवर वाहते आहे. त्या पाण्यात कोणत्या आणि किती प्रमाणात क्षार आहेत हे त्या पाण्याची पातळी किती आहे हे पाहायला हवे असं त्यावेळेला लोकमत मध्ये एक न्यूज आली त्यात लिहिलेलं होतं. हा एक व्हिडिओ आहे. आपण म्हणतो की वेटलँड्स कन्झर्व करणं खूप डिफिकल्ट आहे, पण मुंबई इतकी पोल्युटेड सिटी असून सुद्धा तिथेही चांगले वेटलँड्स आहेत. तर त्याचा आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो मी दाखवतो. हे पक्षी आहेत मुंबईच्या बीचवरचे. हे मग असतं स्पॉट बिल्ड डक. इथे वेटलँड आहे तर मागे पूर्ण बिल्डिंग्स आहेत. तर हा असा व्हिडिओ होता मुंबईच्या वेटलँड्सचा. बिईंग अ व्हॉलेंटियर. वेटलँड मुवमेंटमध्ये मी एक व्हॉलेंटियर होतो आणि त्याच्यात मी खूप सगळ्या फील्ड ट्रिप्स केल्या. त्यात मला गावडे सर, संदीप सर आणि मोहम्मद दादा आणि केनी मॅडम यांचा खूप 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 मला त्यांची मदत मिळाली आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हे काही फोटो आहेत जिथे मी फील्ड ट्रिपला गेलेलो. आम्ही हरकुळच्या डॅमवर गेलेलो, त्याच्यानंतर मी धामापूरला गेलेलो आणि मी आणखी असे 3-4 फील्ड व्हिजिट्स केल्यात वेटलँडसाठी. मला हे प्रेझेंटेशन प्रेझेंट करायला मिळालं बऱ्याच ठिकाणी. त्याच्यातले काही फोटोज मी इथे लावले आहेत जिथे इथे मी प्रेझेंट केलं. आणि त्याच्याबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की मला डॉक्टर अफरोज अहमद जे आपले ह्युमन रिहॅबिलिटेशनचे मिनिस्टर आहेत त्यांच्या समोर सुद्धा माझा प्रोजेक्ट प्रेझेंट करायला मिळाला युरिका सायन्स क्लब तर्फे जेव्हा ते कुडाळला आलेले तेव्हा. तर हा माझा त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. आम्ही जिथे प्रोजेक्ट प्रेझेंट केलेला आणि आम्ही फील्ड ट्रिपला गेलेलो. ऑर ड्युटीज. आता आपल्या ड्युटीज काय आहेत वेटलँड प्रोटेक्ट करण्यासाठी ते आपण जाणून घेऊया. नॉट टू लिटर इन द प्लेस ऑफ वेटलँड म्हणजे वेटलँडच्या जागेत आपण कचरा टाकू नये. प्लांट ट्रीज म्हणजे झाडे लावावीत आणि ती जगवावीत. नंतर डू ॲज मच ॲज यू कॅन टू प्रोटेक्ट द वेटलँड्स म्हणजे आपल्याला जमेल तेवढं आणि जमेल तसं वेटलँड्स वाचवण्यासाठी काम करावं आणि दुसऱ्यांमध्ये त्याचा आणि वेटलँड्सच्या संवर्धनासाठीचा अवेअरनेस पोहोचवावा. हे आहे इफ वी डिस्ट्रॉय नेचर. आता हे एक फनी पिक्चर आहे की आता माणूस ट्री कापत होता. ट्री कापता कापता आता ते त्याला हे कळलं नाही की कधी ट्री आपल्यावर पडणार आहे आणि आता ते पडायला आलं ट्री तेव्हा तो पळतोय. तर हेच आपल्या बरोबर होतं. आपण नेचरला पूर्ण डिस्ट्रॉय करतोय आणि आपल्याला हेही कळत नाहीये की आपल्याला कुठल्या ह्याच्यापर्यंत जायचंय, आपल्याला कुठपर्यंत ते काढायचंय. आपण ते नुसतं ट्रीज कट करत चाललोय, डिफॉरेस्टेशन करत चाललोय.
पण थांबायचं कुठे आपल्याला कळत नाहीये. आणि जर आपण असंच चालू ठेवलं आणि थांबलो नाही तरी आपली ह्या माणसासारखीच परिस्थिती होणार आहे. तर नाव लेट्स सी व्हॉट मदर नेचर हॅज टू टेल अस. डिअर ह्युमन, इफ यू डोंट डिस्ट्रॉय मी आय विल गिव्ह यू शेल्टर, फूड, वॉटर अँड ऑक्सिजन. म्हणजे नेचरच आपल्याला सांगते की जर आपण नेचरला नाही डिस्ट्रॉय केलं तर आपल्याला शेल्टर, फूड, वॉटर अँड ऑक्सिजन हे आपल्या बेसिक नीड्स आहेत ज्यांच्यामुळे आपण मॅम आवाजच येत नाही जरा. हॅलो, येतोय? आता येतोय. ओके ओके. तर आपण शेल्टर, फूड, वॉटर आणि ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. त्याचमुळे आपल्याला नेचरला डिस्ट्रॉय नाही करायचंय. आय वॉन्ट टू गिव्ह थँक्स टू मोहम्मद दादा अँड सचिन सर ऑफ सेवंतक ऑर्गनायझेशन. मोहम्मद दादा सचिन सरनी मला खूप मदत केली धामापूरच्या डॅमचा सर्व्हे करताना, तिथली माहिती देताना. गावडे सर अँड एक्सपर्ट्स ऑफ वेटलँड कमिटी, त्यांनी मला बॉटॅनीचे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्याबद्दल खूप डीपमध्ये माहिती दिली आणि मला गाईड केलं की प्रोजेक्ट कसा बनवावा. केणी मॅडम आणि युरेका सायन्स क्लब, केणी मॅडम, थँक्यू केणी मॅडम, कारण आज मी तुमच्यामुळेच इथे प्रोजेक्ट प्रेझेंट करतोय. कारण युरेका सायन्स क्लबमधनंच मला हे करायची संधी मिळाली. आणि माझे पॅरेंट्स, कारण माझ्या पॅरेंट्सनी मला अलाव केलं हे सगळं करायला माझ्या स्कूलच्या अभ्यासाबरोबरच. आणि थँक्यू अँड थँक्यू ऑल ऑफ यू, कारण तुम्ही माझे इतका वेळ ऐकलात. अँड थँक्यू. हा, तर कुणाला प्रश्न काय सॉरी फॉर द विचारायचा? डिस्टर्बन्स. हा अथर्व, आता प्रश्न येतोय आपल्याला. कुणाला प्रश्न त्याला विचारायचे असतील वेटलँडशी रिलेटेड तर तुम्ही विचारा. हॅलो, कुणाला प्रश्न विचारायचे आहेत तर अथर्वला तुम्ही विचारू शकता. एका वेळी अनम्यूट होऊन विचारा. मॅम हा बोला. हा बोल. लेक्स आणि वेटलँड गेलो होतो तर मला रेकॉर्डिंग मिळेल का? काय झालं? मॅम माझं आता थोड्या वेळासाठी कनेक्शन गेलं होतं तर मला रेकॉर्डिंग मिळेल का? हा, रेकॉर्डिंग मिळेल. तुम्हाला मी अथर्वला प्रश्न विचारायला सांगते. वेटलँडशी रिलेटेड तुमचे काय प्रश्न असतील तर त्याला विचारा, तो त्याच्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. उर्वी, तुला काय विचारायचंय? येस, मला असं विचारायचं होतं की लेक्स आणि वेटलँड्स या दोन्हीमध्ये फरक आहे का? हो, डेफिनेटली. लेक म्हणजे आपण म्हणू शकतो तलाव. आता वेटलँड म्हणजे काय की जी जागा क्रायटेरिया फुलफिल करते. आता लेकमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की पूर्णपणे आतपर्यंत पाणी भरलेलं असेल, किंवा असे नाही म्हणू शकत की वेटलँडसाठी जे क्रायटेरिया आहेत ना, जसं की आपण हे म्हणू शकतो तिथे पॅराग्रास उगवत नाही. प्रत्येका लेकवर पॅराग्रास उगवत नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणू नाही शकत की हा वेटलँडच आहे. तर जिथे पॅराग्रास उगवते, जिथे स्पॉट बिल्ड डक्स असतात, जर तो डॅम असला तर त्याला म्हणू शकतो. लेकचं सॉईल बऱ्याच वेळा हायड्रिक नसतं, म्हणजे त्यात पाणी साठवण्याची क्षमता वेटलँडपेक्षा कमी असते. आणि वेटलँडना मिळेल तेवढं पाणी साठवून घेऊ शकतात त्यांच्यात, आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सोडूही शकतात. तर ती प्रॉपर्टी लेकमध्ये येत नाही. त्यामुळे प्रत्येका लेकला आपण वेटलँड म्हणू शकत नाही. पण ज्या लेकमध्ये हा प्रॉपर्टीज आहे तो वेटलँड होऊ शकतो. वेटलँडचे साईड इफेक्ट्स आहेत का? वेटलँडचे साईड इफेक्ट्स म्हणजे हो, एक म्हणू शकतो. वेटलँडचा तसा त्याला वेटलँडला कधी कधी वेस्टलँडही म्हटलं जातं, म्हणजे तिथे तुम्ही बाकी काय नाही करू शकत. पण मी जसं सांगितलं की तुम्हाला आता समज नाही मिळालं, आता समज तुम्हाला वॉटर प्युरिफाय करून नाही मिळालं, तुम्हाला एअर प्युरिफाय करून नाही मिळाली, तर तुम्ही जगू शकता का? त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी थोडासा लँड पॅच अर्थवरचा वेटलँडना द्यावाच लागतो, जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर. बाकी वेटलँडचा काही साईड इफेक्ट नाही, फायदेच आहेत. अथर्व, वेटलँड हे फक्त गोड्या पाण्यासाठी असतं की खाऱ्या पाण्यासाठी सुद्धा असतं? सर, वेटलँड असताना ते गोड्या पाण्यासाठी असतं, आणि हे खाऱ्या पाण्यासाठी असताना त्याला आपण मॅनग्रुव्ज म्हणतो.
कांदळवन म्हणतात त्याला, कांदळवन हा म्हणतात. कांदळवन मॅडम, कांदळवन. एक्झॅक्टली. मग तुम्ही जे मुंबईचं उदाहरण दिलं होतं ना, ते मॅनग्रोव्ह साठी होतं ना? हा सर, ते एक पहिला होता ना तो मॅनग्रुव्ह होता आणि त्यात मध्ये दाखवलेला ना तो वेटलँड होता. दोन्ही दिलेले त्याच्यात. ओके, नाईस. माझा एक वेगळा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे तुला एवढ्या लहान वयामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? सर केडी मॅडम. हो, व्हेरी गुड, छान. मला एक प्रश्न होता हम्म. की वेटलँड मध्ये CO2 ऍब्झॉर्ब का होतो आणि तो ड्रेन आउट का होतो जेव्हा त्याच्यामधले पाणी जाते तेव्हा? ओके, वेटलँड मध्ये ना असे काही स्पीशीजची प्लांट्स असतात जे खूप प्रमाणात CO2 ऍब्झॉर्ब करतात आणि तो CO2 ना त्याच्या सॉइल मध्ये बऱ्याच वेळा स्टोअर केला जातो आणि जेव्हा त्याचं वॉटर ड्रेन होतं तेव्हा ते सॉइल ड्राय पडतं आणि त्यामुळे ते प्लांट्स जे त्याच्यातला तो CO2 जो आता ते जमिनीत ठेवतात, तो धरून ठेवतात, ती नष्ट होतात. ती नष्ट झाल्यामुळे आता तो जमिनीतला CO2 धरून ठेवायला कोणी नाही, त्यामुळे तो वर म्हणून तो CO2 एस्केप होतो. ओके, थँक्यू. हा, उल्हास. उल्हास, तुझा प्रश्न नाही नीट समजलाय. हॅलो. हा, अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का त्याला? मला एक प्रश्न हा, बोल होता की बोल बोल. वेटलँड कुठे असतात? म्हणजे कुठे वेटलँड मिळू शकतात? ते वेटलँड कसे फॉर्म होतात? वेटलँड तुमच्या आसपासही तुम्हाला मिळू शकतात. ते फॉर्म होतात म्हणजे जेव्हा खूप सगळं पाणी एका जागेला अक्युमुलेट होतं, एका जागेवर खूप पाणी साठतं आणि ते त्याच्या सॉइल मध्ये पूर्ण आतपर्यंत स्टोअर होतं. दगडातल्या ज्या खाचा असतात त्याच्यापर्यंत स्टोअर होतं आणि जेव्हा जमिनीत जागा उरत नाही पाणी राहण्याची, तेव्हा त्याच्यावर पाणी साचायला लागतं आणि मग एक वेटलँड फॉर्म होतो. आपण आर्टिफिशियली वेटलँड बनवू शकतो का? हो, आपण जर फ्लड केलं एक जागा, आपण डॅम हा पण एक आर्टिफिशियल वेटलँडच आहे. आपण ती जागा खूप प्रमाणात फ्लड करतो पाण्याने आणि एक आर्टिफिशियल वेटलँड तयार होतो. आणि एक असा फॅक्ट आहे की मुंबई आता खूप पोल्युटेड आहे. आता समजा आपल्याला मुंबईला पोल्युशन फ्री बनवायचं असेल तर आपल्याला KBC म्हणजे कुर्ला बांद्रा कॉम्प्लेक्स, जे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे, तेवढा मोठा वेटलँड बनवावा लागेल मुंबईला क्लीन करण्यासाठी. ओके, थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अथर्व, आपण वेटलँडच्या वेळी कोणकोणत्या स्पेसिस बघितल्या त्या जरा सांगशील का तू? मॅम कसल्या? आपण ज्या फ्लोरा फनाच्या काही स्पेसिस बघितल्या होत्या ना, फ्लोराच्या आणि तिथल्या. हा मॅडम, सांगतो ना. हा, म्हणजे अनेक कशा कशा? अथर्व अनेक मला तुला हे करायचं हा आहे. सर. तू वेटलँड्सच रिसर्च का घेतला? सर तेच सिलेक्ट का केलं तू? असं त्याच्यावरच मला तुला हे करायचं असं का वाटलं तुला? सर, कारण पहिल्यांदा जेव्हा मॅडम आम्हाला फील्ड ट्रिपला घेऊन गेल्या गावडे सरांबरोबर, तेव्हा मला त्याच्यात थोडा इंटरेस्ट वाटला. मी सरना विचारलं की सर ह्याचे फायदे काय आहेत किंवा ह्याचे तोटे काय आहेत, तर सरनी मला ज्या प्लांट्स आहेत त्याने आपल्या लाईफमध्ये किती इम्पॅक्ट पडतो न कळता हे सगळं मला समजावलं, गावडे सरनी आणि संदीप सरनी. तर मग मला कळलं की हा किती इम्पॉर्टंट विषय आहे आणि तेव्हा आम्हाला मम्मी बाबासाठी असेच विषय निवडायचे होते, आपल्या लोकॅलिटी मधल्या काही गोष्टी जे आपल्याला खूप मदत करतात, तर त्याच्यासाठी म्हणजे नेचर सेव्ह करतात. तर त्याच्यात मग मला वाटलं की वेटलँडही येतो आणि मग मी त्यासाठी माझ्या प्रोजेक्टला मला त्याच्यात आवड वाटली म्हणून मी त्याला फायनल केला आणि मॅडमनी पण मला मग त्या आयडियाला सपोर्ट केलं. आणि भविष्यातील तुझे प्लॅन काय आहेत, म्हणजे त्याच्या संदर्भात
किंवा करिअर म्हणून आपण ते ऑप्शन असं करू शकतो का? सर त्याला काय करिअर वाटतं? म्हणून ऑप्शन म्हणजे ज्या त्याच्यात खरोखरच इंटरेस्ट आहे तो त्याच्यात इको टुरिझम जे आहे, आता मी व्हायोलेशन हे सांगितलं ना, ते व्हायोलेशन्स न करता जे टुरिझम होईल जंगलातनं किंवा हे त्या टुरिझम मधनं एक हे बनू शकतो, एक वेगळा करिअर सारखं. म्हणजे आपल्याला पक्षी निरीक्षण किंवा इतर जे काय आहे फॉरेस्ट ट्रेल्स आणि तेही करता येईल. फिशिंग साठी आपण करू शकतो. म्हणजे तिथलं जे अक्वॅटिक लाईफ आहे ते सेव्ह करून आपण ते करता येते आपल्याला. हो मॅडम. विद्यार्थ्यांमध्ये वेटलँड बद्दल, बायोडायव्हर्सिटी बद्दल जागृती करण्यासाठी तू काय करणार आहे? फ्युचरमध्ये तुझे काय प्लॅन आहे? असं काय तुझ्या मनात आहे का? हो सर, मी आता ह्याला जशी जशी मला एक्स्ट्रा माहिती मिळेल तसं तसं मी माझा प्रोजेक्ट थोडासा एक्सटेंड थोडा वाढवत जाईन. आणि आतापर्यंत आम्ही भरपूर स्कूल्सना, कॉलेजेसना हे प्रेझेंटेशन दिलं आणि ह्याच्यातनं आम्ही खूप सगळा अवेअरनेस हे केला. आणि असेच आणि आता ही मेथड आणि इफेक्टिव्ह पण आहे प्रोजेक्ट बनवून तो प्रेझेंट करणं अवेअरनेससाठी. आणि व्हॉलेंटियर म्हणून आवाहन करतोय आपण, ते पण बोल. हो मॅडम, आम्ही सगळी मुलं व्हॉलेंटियर म्हणून हे करतोय तिथे. म्हणजे आता आम्ही आता व्हॉलेंटियर करतोय या मुवमेंटसाठी वेटलँड वाचवायच्या. आणि आमच्या आम्ही प्रोजेक्ट ह्याच्यासाठी वापरणार, दाखवून द्यायला लोकांना की वेटलँड्स किती इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला वेटलँड्स का पाहिजेत, आपल्याला तर त्यांची गरज काय आहे. मी आणि आता अपील करतो की आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी करूया आणि वेटलँड्सना वाचवण्यासाठी जेवढं आपल्याकडनं थोडं होईल तेवढं करायचा प्रयत्न करूया. वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते जरा सांग ना सगळ्यांना. म्हणजे त्याच्या मोहिमेत, तुझ्या मोहिमेत सगळ्यांना सामावून घेता येईल. वाचवण्यासाठी वेटलँड्स आपण पहिली गोष्ट करू शकतो ती म्हणजे ऑब्झर्व करणं की आपल्या आसपास कुठे वेटलँड आहे का. तो वेटलँड आहे का हे मिळाल्यावर त्याच्यानंतर आपण शोधू शकतो की तिथे कुठे काय व्हायोलेशन झालंय का, म्हणजे तिथे कोणी काय चुकीचं जे नकोय ते केलंय का. ते जर असेल तर मग आपण बघू शकतो, म्हणजे मग आपण विचार करू शकतो की आपण काय करायचं ह्याच्यासाठी. आणि जी कोण रिस्पॉन्सिबल लोक आहेत की जी तुम्हाला ह्याच्यात मदत करू शकतात वेटलँड मुवमेंट बदली, त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं जास्त माहिती घेऊ शकतो. आणि आपल्या लेवलवर करायचं असेल तर एखाद्या वेटलँडवर जाऊन आपण व्हायोलेशन स्टॉप करायचा प्रयत्न करू शकतो. त्या लोकांशी जे व्हायोलेशन करतायत त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांना सांगून किंवा आपण अगदी जर ते नाही ऐकले तर कोर्टमध्ये सुद्धा जाऊन थांबवू शकतो. आपल्या सिंधुदुर्ग वेटलँडचं कसं झालंय ते सांग ना. आपला सिंधुदुर्ग हा पहिला आहे ना वेटलँड, आपण 58 वेटलँडचा सर्वे केलाय. हो, सिंधुदुर्ग वेटलँड मध्ये आम्ही वेटलँडचे सर्वे केले. आतापर्यंत 58 साईटचा सर्वे झालाय. त्याच्यात एक्सपर्ट मेंबर्स, मुलं, स्कूलची मुलं आणि इंटरेस्टेड लोक या सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सगळ्यांच्या मदतीने हे शक्य झालं. आणि इंडियातला हा पहिला पब्लिक डन सर्वे आहे इतक्या जास्त वेटलँड्सचा. त्याच्यामुळे ही खूप मोठी अचीवमेंट आहे की हा इंडियातला फर्स्ट आहे. म्हणजे एकट्या सिंधुदुर्गमध्ये 58 वेटलँड आम्ही सध्या तरी सध्या तरी 58 मिळाले आहेत. आणखी बरेचसे भरपूर अनएक्सप्लोर्ड वेटलँड्स अजूनही आहेत. आणि त्याची आपली वेबसाईट पण आहे. सिंधुदुर्ग वेटलँड ही पहिली वेबसाईट तयार झालेली आहे आपली. आणि त्याचं मॅगझिन पण आहे, सिंधुदुर्ग द लँड ऑफ वेटलँड्स असं आम्ही मॅगझिन काढलेलं आहे. ह्याच्यातून एक मॅगझिन वेबसाईट वर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता फ्रीली. ओके, हा अगदी वेगळाच आणि युनिक प्रोजेक्ट आहे. आणि या संदर्भात म्हणजे मला तर कल्पना पण नव्हती की वेटलँड सारखा विषय पण असू शकतो. आणि तुम्ही एवढं मोठं काम केलंय. मला वाटतं तुम्हाला अशी म्हणजे सगळ्यांनाही कळलं पाहिजे. आता फक्त आपल्या या फोरम मध्ये जेवढं त्यांनाच हे कळलंय, मला वाटतं महाराष्ट्राला पण असं कळलं पाहिजे. सो तुम्ही त्यासाठी काय करतात का? हा सर, सुप्रीम कोर्टने आता आदेशच दिलेले आहेत की सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने लोकसहभागातून जे काम झालं त्या पद्धतीने बाकीच्यांनी करावं असं आदेशच दिलेले आहेत त्याच्यासाठी. हा, आणि कारण आम्ही जवळजवळ अशी म्हणजे प्रत्येक स्पेसीच तिथे म्हणजे
तुम्ही वेबसाईटला आमच्या भेट दिली तर समजा तिथं डाउनलोड जर करून घेतलं तिथलं मॅगझिन, तर प्रत्येक स्पेसीचं तिथे म्हणजे इंडेंजर मध्ये कोणते आहेत, कोणती तिथली लोकल नेम कुठची आहे, बॉटॅनिकल नेम कुठचं आहे, खोलारिकलं ना, त्या दोघांचं तिथं हे झालेलं आहे तिथं. मग हा प्रोजेक्ट चालू कधी झाला? चालू म्हणजे असं की आम्ही 2-3 वर्षापासून हे सगळं करतोय. म्हणजे बाबा आपल्याला वेटलँड हे राहिली पाहिजे ह्या पाणथळ जागा, कारण त्या ठिकाणी आम्हाला दिसलं की बऱ्याच ठिकाणी व्हायलन्स झालेला आहे, कुणी त्या ठिकाणी आपली पर्सनल बागा केलेल्या आहेत. त्यामुळे काय झालं की तिथल्या बायोडायव्हर्सिटीवर अतिक्रमण, म्हणजे तिथली बायोडायव्हर्सिटी नष्ट होत चालली. म्हणजे आम्हाला तिथं फिरताना असं जाणवलं की ह्या जंगलामध्ये पण काही अकेशियाची झाडं आहेत आणि त्यामुळे तिथल्या कितीतरी छोटे छोटे कीटक मारले जात आहेत. म्हणजे तिथली जी ओरिजिनल जी संपत्ती होती ती कुठेतरी नष्ट होत चाललेली आहे. मग हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, कारण जर अकेशिया हे आपलं झाड नाही आहे, ते जर आपल्या या ठिकाणचं जर इतकं नुकसान करत असेल तर काय एवढा अट्टहास. मग हे कोणी केलं पाहिजे, तर ह्या जनरेशननेच केलं पाहिजे, कारण ह्या जनरेशनच हे धोक्यात आहे. मग ह्या लहान मुलांकडनं जर आपण हे करून घेतलं, कारण ह्या लहान मुलांना ह्या वयात इतकं काय काय समजतं, त्यावेळी जर आपण त्यांना दिलं तर म्हणजे शाळेच्या अभ्यासापेक्षा पण खूप छान आहे. ह्याच्यातनं पण मुलं खूप सारं चांगलं शिकतात. हा म्हणजे आमचा अनुभव. आम्ही जेव्हा सकाळी 6 वाजता उठून 2 वाजेपर्यंत आम्ही जंगलात फिरत असतो, मुलं तहान भूक विसरलेली असतात, तिथली फळं खाणं, एखाद्या झाडात तहान लागली तर काही आम्हाला अशी झाडं की झाडातनं त्या पाणी पिणं झाडाच्या बाजूचं. पाणी मिळतं. हा. आणि त्यावेळेला असं त्या जंगलातनं वाट काढत काढत जाणं, एखादं नवीन स्पेसिस दिसली तर त्याचं ऑब्झर्वेशन करणं. काही वेळेला आमच्याबरोबर टेक्झॉनॉमिस्ट नसतात, मग आम्ही त्याचे फोटो काढतो आणि त्यांना दाखवतो. आणि काही असे सॉफ्टवेअर पण मुलांनी सांगितले की असे असे आहेत की त्याच्यावर टाकल्यावर आपल्याला कळतं. म्हणजे हे ह्या वयात मुलांना कळायला लागलं. म्हणजे बॉटनी किंवा असं जे आपण शिकतो पुस्तकातनं जे शिकायला मिळालं नसतं ते त्या शिकवलं त्यानं. आणि याच्यामध्ये आता आम्ही असं प्रोजेक्ट की मेडिसिनल प्लांट, आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्या गावातल्या व्यक्तींना आम्ही सोबत घेतो, कारण त्यांना खूप सारं नॉलेज असतं. म्हणजे ते आपल्याला कुठेतरी म्हणजे त्यांना पण त्याचा आपण कशासाठी अर्निंग साठी आपण त्या लोकांचा पण उपयोग करू शकतो. म्हणजे ती लोक अशीच गावामध्ये आहेत, त्यांना काही असं हे वाटते, पण समजा इन केस जर त्या लोकांना आपण इको टुरिझमच्या दरम्यान तर त्या लोकांना पण काहीतरी काय म्हणतो मिळू शकतं. आणि ती जी शहराकडे लोकांची जी ओढ चालली आहे ती गावाकडे मुलं टिकून राहू शकतात. किंवा आता हे आपलं जे हे आताचं जनरेशन आहे ह्याच्यानी पण मेडिसिनल प्लांट्स, आणि तर आम्ही ह्या जंगलात जातो, आपण म्हणतो की ट्रेकिंग करा हे करा, तर आम्ही आमच्या सोबत दोरी वगैरे घेऊन जातो. तिथे एक छोटीशी कडा असेल तर दोरी ठेवून आपण ते रॅपलिंग वगैरे जे काय ते मुलांना तिथंच शिकतात मुलं. म्हणजे हा एक फायदा होतो त्यांचा. हे खूप छान आहे. म्हणजे फक्त पुस्तकी किडा होण्यापेक्षा किंवा मोबाईल मध्ये डोकं ठेवण्यापेक्षा असे चांगले उपक्रम आहेत मुलांसाठी. हा आहेत. आणि मेन म्हणजे सर कसं आहे की पालकांनी पण मुलांना, आता ऍक्च्युली कसं असतं की होमी बाबामध्ये जर सेकंड लेवलला किंवा थर्ड लेवलला सिलेक्ट झाला तरच माझा मुलगा प्रोजेक्ट करणार, हा एक इंटिमेशन असतं. पण आम्ही तसं करत नाही. प्रत्येक मुलाने वाटलं तुम्ही सिलेक्ट व्हा, अगर सिलेक्ट होऊ नका, तर प्रत्येक मुलाने त्यांना आवडेल त्या विषयावर प्रोजेक्ट करावा. आणि पर्पजली म्हणजे आपण त्यांना हे करण्यापेक्षा तुम्ही जाऊन ते शोधा, म्हणजे असं सांगितलं तर ते व्यवस्थित करू शकतात. कारण मी जर आता त्याला सगळंच रेडीमेड दिलं असतं तर एवढं तो कॉन्फिडेंटली बोलूच शकला नसता. किंवा तुम्ही मी सांगतो असं सांगितलं नसतं ना त्याने, तर तेवढंच राहिलं असतं मग लिमिटेड. एक्झॅक्टली. त्याच्या प्रेझेंटेशन एवढं तर नक्कीच कळतंय की त्याचा जो अभ्यास आहे तो एकदम डिटेल्ड अभ्यास आहे. आणि तुमच्या गायडन्स साठी तुम्हाला अभिनंदन तुमचं पण. आणि आपण मुलांना वेळ द्यायला पाहिजे सर, की तुम्ही बाबा 2 दिवसात करा असं नाही. आम्ही पूर्ण वेळ दिलाय त्यांना. वर्ष घ्या, 3 महिने घ्या, 2 महिने घ्या, आणि तुमचे प्रत्येक रेकॉर्ड काय असेल ते तुम्ही ठेवा असं. आणि ह्याच्यामध्ये आमचं असं काय असतं, तो एकटा त्याला बाकीचे मित्र पण म्हणजे मदत करतात. त्याच्यामुळे असं म्हणजे त्याचा आहे म्हणजे त्याच्याकडे बघायचं नाही असं काही नाही. त्याला इतरांची पण मुलं त्याला मदत करतात. म्हणजे प्रत्येकाला असं होतं ते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय म्हणतात ते युनिटी म्हटलं ना तर वी कॅन अचीव्ह मेनी थिंग्स. छान छान, व्हेरी गुड. अथर्व, कॉंग्रॅच्युलेशन्स. अथर्व वेबसाईट सांगतोस का? थँक्यू.
आणि वेटलँडला ना आपण वेस्टलँड सारखंच न बनता त्याचा जर लोकांसाठी आता तो वेस्टलँड आहे, कारण त्यांना तिथे काम करता येत नाहीये, शेती करता येत नाही, किंवा त्यांचे जे काही फॅक्टरीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत ते लावता येत नाहीये, तिथे काम नाही करता येत. त्यामुळे त्यांच्यासाठी तो वेस्टलँड आहे. पण जर त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स समजला तर त्यांच्यासाठी तो वेस्टलँड न राहता एक जागा बनेल जिचा काहीतरी त्यांच्या जीवनात इम्पॉर्टन्स आहे. आणि वेबसाईटचं मॅडम म्हणाल्या तसं सिंधुदुर्ग वेटलँड्सची जी वेबसाईट आहे तिच्यावर मॅडम म्हणाल्या तसं मॅगझिन पण मिळणार फ्री डाउनलोड करायला. आणि तुम्ही तिथे तुमच्या आजूबाजूची व्हायोलेशन्स किंवा आपण ते रिपोर्ट करू शकतो जर आपल्या आजूबाजूला व्हायोलेशन असेल तर. आणि लोकांना आपण म्हणजे त्या वेटलँडच्या मुवमेंटमधल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू पण शकतो की आपल्याच्या जे काही शंका आहेत त्या विचारू शकतो. आणि नवीन नवीन जे काय होतं ते वेबसाईटवर फीड केलं जातं, त्याच्यामुळे आपण मग वेबसाईटवर बघून वेटलँड बद्दल नवीन माहिती घेऊ शकतो. वेटलँड जमिनीचा काही वेगळा उपयोग आहे काय? कशाचा? वेटलँडची जमीन असते त्याचा. वेटलँडची जमीन असते त्याचा वेगळा उपयोग असा काही नाही, पण त्याने इकोसिस्टीम मधल्या आपल्या प्राण्यांना, पक्ष्यांना आपल्याला खूप काय काय त्यांना फायदे होतात. ते त्यांच्या फायद्यामुळे आपलाही फायदा होतो. आणि आपला जो कार्बन डायऑक्साईड आहे ना तो ते शोषून घेतात मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यातले जे मॅनग्रोव्ज जे आहेत ना, मॅनग्रोव्ज ते सॉल्ट वॉटर म्हणजेच खारं पाणी आणि पिण्याचं पाणी यांना सेपरेट करतात, त्याच्यामुळे आपल्या पाण्यातही काय होत नाही. आणि स्वॅम्पी वेटलँड्स जे पुराच्या वेळेला बऱ्याच वेळा आपली जीव वाचवतात, त्यांचं काम काय असतं की जेव्हा खूप मोठा पूर येतो तेव्हा वेटलँड्स जेवढं पाणी आहे तेवढं सगळं पाणी शोषून घेतात. त्यामुळे पुरात लोकांचा जीव वाचतो आणि घरं वाचतात, प्रॉपर्टी वाचते. आणि जेव्हा ड्रॉट पडतो, जेव्हा पाणी संपतं तेव्हाच हे वेटलँड पाणी सोडतात, त्याच्यामुळे लोकांना प्यायला पाणी मिळतं, गुरांना पाणी मिळतं. हा त्याचा खूप मोठा फायदा आहे स्वॅम्पी वेटलँड्सचा. मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आता सिंधुदुर्गात भरपूर वेटलँड्स आहेत ना, मग त्याच्या थोडीच तर आपल्याला प्लांट्स पण पाहिजेत, कारण जर प्लांट्स नसतील तर टेम्परेचर ड्रॉप म्हणजे जास्त वाढेल, आणि ते जर वाढलं तर मग त्यांच्यामधनं CO2 इमिशन होईल आणि परत त्याच्यामधनं जास्त वाढेल टेम्परेचर. मग तसं जर झालं तर चालणार नाही ना. त्यामुळे जेवढे वेटलँड्स असतील आपल्यात तेवढेच आपल्या सिंधुदुर्गामध्ये प्लांट्स असायला पाहिजेत ना. बरोबर, एकदम बरोबर, एक्झॅक्टली. आणि सिंधुदुर्गातच वेटलँड आहे असं काही नाही, पूर्ण आपल्या देशभरात आहे, पण त्याचा असं सर्वे झालेला नाहीये. आणि आता बऱ्याच ठिकाणी ही मुवमेंट सुरू झालेली आहे. हो, आणि ती ट्रीज पण आपल्याला जाऊन तिथे लावायला पाहिजेत. आणि अकेशियाचे जे ट्रीज आहेत ना त्यांच्यापेक्षा आपण लोकल ट्रीज लावली तरच आपला फायदा आहे. कारण ते अकेशिया ट्रीज CO2 जास्त एमिट करतात ऑक्सिजन पेक्षा. जे वेटलँड्स मध्ये जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात का? वेटलँड मधल्या ॲनिमल्स, मला ॲनिमल्सचं तर तेवढं नाही सांगता येणार कारण माझा तेवढा त्याच्या ॲनिमल्सवर अभ्यास नाही. पण बर्ड्स जे मला एकाबद्दल माहिती ते म्हणजे इंडियन स्पॉट बिल्ड डक. ते डग असतं ना ते फक्त त्याच जागी राहतं जिथे वेटलँड असतो. ॲनिमल्सचं आहे ना वेटलँड मधल्या ते कोळी सर जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. आपण कोळी सरांचं एक वेबिनार ठेवणार आहोत मध्ये, की ते तुम्हाला कारण फणाचा जो भाग होता तो सर व्यवस्थित सांगू शकतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. आणि प्रत्येक वेटलँडचे असे काही स्पेसीस आहेत की त्या ठिकाणी आपण त्या स्पेसीस वरून सांगू शकतो की या ठिकाणी वेटलँड्स आहे, आणि त्या तुम्हाला वेटलँड मध्येच आढळतात त्या स्पेसीस. ओके मॅम. आणि आता धामापूरमध्ये जवळजवळ 67 ड्रॅगन फ्लाय आम्हाला आढळले, बरोबर ना सर्व? हो मॅडम, 67 स्पीशीज ऑफ ड्रॅगन फ्लाईज मिळाले. बरोबर, म्हणजे बघा, म्हणजे ड्रॅगन फ्लाय मध्ये पण एवढी बायोडायव्हर्सिटी असते. हो, आणि मॅडम बटरफ्लाईज पण सगळे मिळाले सिंधुदुर्गातले एक तर धामापूरमध्ये. आणि आणखी एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट होता, ती म्हणजे तुळशीची झाडं आपल्या हायवे मध्ये लावणं. कारण आता त्यांनी फक्त सगळी शोची झाडं लावली आहेत,
गुलमोहर आणि ती पण अकेशिया टाईपच आहेत, म्हणजे त्यांचा जास्त काही फायदा होत नाही. त्यांच्यातली अर्धी झाडं तर इम्पोर्टेड आहेत, ते लोकल झाडं नाही आहेत, म्हणजे त्याचा तोटाच होणार आहे. फक्त ती डेकोरेशनसाठी आहेत. तर त्याच्यापेक्षा जर आपण त्याच्या मध्ये मध्ये म्हणजे ती झाडं ठेवूनच चांगली दिसणारी त्यांच्या मध्ये मधल्या गॅप्स मध्ये तुळशीची झाडं लावली तर तुळशीची झाडं जी असतात ना ती सगळ्यात जास्त ऑक्सिजन एमिट करतात. तर त्याने तो मॅच होईल, म्हणजे ते जेवढा ऑक्सिजन कमी एमिट करतील तेवढा जास्त ऑक्सिजन तुळशीची झाडं एमिट करून आपल्याला उलटा फायदाच होईल. त्याच्यामुळे मध्ये आणि तुळशीच्या झाडांना जास्त जागाही लागत नाही. आणि हा आम्ही आणि प्रोजेक्ट पुढे करणार पण आहोत युरेका सायन्स क्लब. अजून कोणाला काय विचारायचंय? हा श्वेत, काय विचारणार आहेस का? आम्ही ग्रुपवर टाकतोय तुम्हाला आमच्या वेबसाईटचा ऍड्रेस. अथर्व वेबसाईटचा ऍड्रेस आहे टाईप केलेला? अथर्व माझ्या मोबाईलवर आहे. अथर्व हा मॅडम. वेबसाईटचा ऍड्रेस टाक ना. माझा मोबाईल चेक हा मॅडम, लगेचच टाकतो. तुम्ही सगळ्यांनी त्या वेबसाईटला व्हिजिट करा. म्हणजे आतापर्यंत जे काय सर्वे केले ते त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही पण मॅडम मिळालं, मी टाकतोय. ह्याच्यात टाकायचं कसं? नाही सांग ना, नाही ते चॅट बॉक्सला टाक. हा मॅडम, टाकतो. चॅट बॉक्स. हा मॅडम, मी केलंय सेंड. ओके. https://sindhudurgwetlands.in सिंधुदुर्गवेटलँड.in सगळे स्मॉल लेटर मध्ये आहे. तुम्ही या वेटलँड व्हिजिट करू शकता. तिथं आमचं बरचसं केलेलं काम त्या ठिकाणी आहे. आणि मॅडम, आणि मी सांगायचं ह्याचा पण ना टाकून ठेवतो न्यूजचा त्या ओके. धामापूर लेकच्या हो, ओके. टाइम्स ऑफ इंडियाच्या. तो पण टाकून ठेवलाय, धामापूरची लिंक. धामापूरला बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. हो, सगळ्या न्यूज चॅनेलने त्याची दखल घेतलेली आहे. आणि असे बरेचसे आम्हाला अजून पण हे करायचे आहेत. कारण एकाने असा प्रोजेक्ट केलाय की त्यांनी देवराईच निवडलेले आहेत तिथल्या सिंधुदुर्गातल्या. ती पण करेल तुम्हाला त्याच्याबद्दल कसं कसं तिने माहिती गोळा केली आहे ती. कोरल्सवर पण छान एक प्रोजेक्ट झालेला आहे, मालवणमध्ये असलेला फक्त कोरल्स. आणि त्याचं प्रेझेंटेशन पण मुलांनी डॉक्टर अप्रोचच्या समोर केलेलं होतं. त्यामुळे माझं तर इथे जे काही पेरेंट्स आहेत किंवा मुलं आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही अशी फील्ड विजिट कोणताही एखादा घ्या आणि तिथं तुम्ही स्वतःहून वर्क करा. म्हणजे तुम्हाला डेफिनेटली सगळी बऱ्याच प्रकारची माहिती मिळू शकते. पेरेंट्सनी पण त्यांना सपोर्ट करावा. आणि काय लागली मदत तर आम्ही केव्हाही तयार आहोत तुम्हाला मदत करायला. अजून कुणाची काही शंका वगैरे नसतील तर आपण इथं थांबूया. मी अदिती खानोलकरला विनंती करते की तिने वोट फॉर थँक्स द्यावे. अदिती. मॅडम, हा बोल. मला असं विचारायचं होतं की जे वेटलँड्स आहेत ते आता महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आढळले? असं काय नाहीये. त्याचं बऱ्यापैकी अजून काही वेटलँडचा सर्वे नाही झालेला आहे. काही गव्हर्नमेंटने असे वेटलँड्स म्हणून हे केलेले आहेत आणि त्याची वेबसाईटवर सगळी माहिती आहे. कारण बऱ्याच वेटलँडचा सर्वे नाही झालेला आहे त्यामुळे आपण नेमकं सांगू शकत नाही. अदिती. हा बोल. नमस्कार. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजिका सुषमा केडी मॅडम यांचे आभार मानते. त्यांनी हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम राबवला त्यासाठी त्यांचे शतशः आभार.
आणि दाद देण्यासाठी मी तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप आभार मानते आणि या कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अथर्व. मी लिंक टाकू का? हॅलो.